हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुभेदारांच्या घरी गुरुजी आलेले असतात तेव्हा कल्पना गुरुजींना घरावर आलेल्या संकटांविषयी सांगत असते आणि सायली हरवल्याचं पण सांगत असते. पूर्णा आजी प्रताप आणि अर्जुनची पत्रिका गुरुजींना देतात आणि पत्रिकेमध्ये काही दोष आहे का असं विचारतात. तेव्हा गुरुजी पत्रिका बघतात. प्रिया गुरुजींना म्हणते, काही उपास तपास करायचे असतील तर मला सांगा, मी करेन सगळं. आमची सायली सापडायला हवी. मित्रांनो, मग गुरुजी प्रियाकडे बघतात. मग प्रताप लगेच म्हणतो, तन्वी, तुझी इच्छा आहे तर सायली नक्की सापडेल. मग माझी आणि पूर्णाईची इच्छा असो किंवा नसो. तर प्रिया म्हणते, मामा, सायली कसंही वागली तरी आपण आपली माणुसकी नाही सोडायची. कल्पना म्हणते, गुरुजी, पत्रिकेत काय मिळतंय का? सायलीसाठी काय करावं लागेल का? तर गुरुजी म्हणतात, तसा दोष काहीच नाही. तुम्ही फक्त नामस्मरण करा, देवावर विश्वास ठेवा, सगळं काही ठीक होईल. तर विमल म्हणते, आमच्या पूर्णाई दिवसभर जप करतात. तर पूर्णाई लगेच म्हणतात, तो जप वेगळा. कल्पना, तू नामस्मरण कर. तर मित्रांनो, मग गुरुजी हे सांगून निघून जातात. मग अस्मिता म्हणते, अश्विन, अर्जुनचा कॉल लागतोय की नाही, का दोघेही गायब झालेत? मग अश्विन म्हणतो, नाही, तो फोन उचलतच नाही. तर मित्रांनो, इतक्यात अर्जुन सायलीला घेऊन घरी येतो. सायली कल्पनाला आई म्हणून हाक मारते. तेव्हा सगळेच सायलीकडे बघून खूप खुश होतात. पण प्रिया आणि अस्मिताला तर खूपच आश्चर्य वाटलेलं असतं. कल्पना सायलीकडे धावत जाऊन सायलीला मिठी मारते. कल्पना सायलीला बघून आनंदाने भारावून गेलेली असते. ती रडतही असते. सायलीलाही खूप बरं वाटलेलं असतं. दोघेही आनंदाने खूप रडत असतात. आता इकडे अस्मिता प्रियाला म्हणते, अगं, ही सायली परत आली. आता पूर्णाजीला काय उत्तर द्यायचं? तर प्रिया घाबरून म्हणते, बघू काय उत्तर द्यायचं ते. प्रिया मनातल्या मनात म्हणते, ही सायली साक्षीच्या तावडीतून कशी सुटली? आता माझी तर वाटच लागणार आहे. आता हे किडनॅपिंगचं प्रकरण माझ्यावर नाही टाकलं तर बरं. मित्रांनो, सायलीला बघून प्रिया खूप म्हणजे खूपच घाबरलेली असते. मग अश्विन सायलीला म्हणतो, वहिनी, अगं, कुठं होतीस तू? बरी आहेस ना? तर सायली म्हणते, हो, बरी आहे मी. तर कल्पना म्हणते, सायली, देवाची कृपा म्हणून तू माझ्यासमोर उभी आहेस. मी खूप घाबरले होते गं. तर विमल म्हणते, हो, मनात काहीही विचार येत होते. तर सायली म्हणते, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी परत आले. आणि जिच्या पाठीशी तिची आई असते ना, तिला काहीही त्रास होऊ शकत नाही. आता मित्रांनो, कल्पना आणि सायली आनंदाने रडत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा, सायली खूप दमली आहे. तिला आत कधी घेणार आहेस? तर कल्पना म्हणते, हो हो. कल्पना प्रियाला म्हणते, सायलीच्या औक्षणासाठी ताट घेऊन ये आणि भाकरीचा तुकडा पण घेऊन ये. तर प्रिया म्हणते, मी? तर विमल म्हणते, वहिनी, मी आणते ना. तर कल्पना म्हणते, नको, तन्वी आणेल ना. तर प्रिया लगेच म्हणते, हो हो, आणते ना. सायली परत आली याचा खूपच आनंद झाला आहे मला. तर मित्रांनो, ही प्रियाची नाटकं अर्जुनला आणि कल्पनाला समजत असतात. मग कल्पना सायलीचं औक्षण करते. मग सायलीला घेऊन आतमध्ये जाते. नंतर सायलीला कल्पना पाणी आणि गूळ देते. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, कुठे सापडली ही? तर प्रताप म्हणतो, अर्जुन, आता तरी सांगशील का? काय चाललंय हे? आपल्या घरी असं कधी झालं नाही. त्यामुळे नेमकं काय घडलंय ते आम्हाला कळू दे. मग कल्पनाही म्हणते, सायली, तू कालपासून कुठे होतीस बाळा? अर्जुन, तुला ही कुठे सापडली? तर सायली म्हणते, मी बेलाची पाने आणायला मार्केटमध्ये गेले होते. आणि तेव्हा मित्रांनो, अर्जुन सायलीला लगेच थांबवतो. तिला काही बोलूच देत नाही. तो म्हणतो की, खूप दमली आहेस तू, थांब, मीच सांगतो. तर मम्मा आणि पूर्णाजी, सायली मला मार्केटमधल्या मंदिराच्या पाठीमागे बेशुद्ध अवस्थेत सापडली. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. आता इकडे महिपती कोणाला तरी कॉल करत असतो. तेव्हा साक्षी व नागराज म्हणतात, काय चाललंय? आपण एवढं एन्जॉय करतोय आणि तुम्ही कशाला टेन्शन घेऊन फोन करताय? ती सायली राजस्थानला पोहोचेल. महिपत म्हणतो, त्या विकीला मी सांगितलं होतं मला अधूनमधून फोन करत जा म्हणून. पण इतके तास होऊनही त्यानं फोन केला नाही आणि मी करतोय तर उचलत नाही. तर साक्षी म्हणते, असं कसं होईल? तर महिपत म्हणतो, पोलिसांचं चेकिंग वगैरे झालं तर अवघड आहे. काहीतरी नक्की प्रॉब्लेम झाला असणार. तो विकी असा गायब नाही होणार. तर नागराज म्हणतो, अरे बाबा, सायली राजस्थानला पोहोचेपर्यंत काही प्रॉब्लेम नको व्हायला. नाहीतरी मला जावं लागेल कुठल्या तरी आश्रमात आणि तुम्हाला जेलमध्ये खडी फोडायला. मित्रांनो, साक्षी आणि महिपत आता खूप घाबरलेले असतात. इकडे प्रताप म्हणतो, सायली मंदिरात कशी पोहोचली? तर अस्मिता म्हणते, तिचा पळून जाण्याचा प्लॅन बदलला असेल ना, म्हणून मंदिरात गेली असेल. अस्मिताचं बोलणं ऐकून प्रिया मनातल्या मनात म्हणते, ही अस्मिता तर बेअक्कलच आहे. पळून जाण्याचा प्लॅनची आठवण कशाला करून देते? आता सायली म्हणते, मी असं कसं करेन? मी पळून का जाईन?
मार्केटमध्ये माझ्यावर कोणीतरी हल्ला केला होता. तर मित्रांनो, हे ऐकून खूपच सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि धक्काही बसतो. कल्पना म्हणते, हल्ला? पण कशासाठी? तर लगेच अर्जुन म्हणतो, मार्केटमध्ये खूप गर्दी होती. चोरांनी गर्दीचाच फायदा घेतला असेल आणि सायलीवर मागच्या बाजूने हल्ला करून तिचा पर्स आणि मोबाईल घेऊन पळून गेले आणि मग सायली बेशुद्ध झाली. मित्रांनो, अर्जुन हे सांगत असताना सायली गप्पच बसलेली होती. कल्पना म्हणते, सायली तू ठीक आहेस ना? तर अस्मिता म्हणते, पर्समध्ये किती पैसे होते? मग अश्विन म्हणतो, आता हे महत्त्वाचं आहे का? तिचा जीव वाचला हे बघा. नशीब चोरांनी वहिनीला काही केलं नाही. मित्रांनो, प्रिया मनातल्या मनात म्हणते, कोण चोर? काय स्टोरी आहे ही? सायलीला साक्षीनं किडनॅप केलं होतं हे या दोघांना कळलंच नाही का? मग सायली मंदिरात काय करत होती? मी तर जाम कन्फ्यूज झाली आहे. तर प्रताप म्हणतो, अर्जुन त्या मार्केटमध्ये चोराला कोणी पकडलं नाही का किंवा बघितलं नाही का? तर अर्जुन म्हणतो, हो पण गर्दी जास्त होती ना म्हणून कोणी बघितलं नसेल. अश्विन म्हणतो, हो CCTVमध्येही काही दिसलं नाही. तर अर्जुन म्हणतो, CCTV कॅमेरा पुढं आहे, मंदिराच्या मागे नाही ना, म्हणून चोरांनी त्याचा फायदा करून घेतला. मग पूर्णाजी म्हणतात, अर्जुन तो चोर तर पळून गेला, पण घरातल्या चोराचं काय? अर्जुन, माझे दागिने चोरीला गेलेत हे विसरू नकोस. मित्रांनो, लगेच घाबरून प्रिया म्हणते, पूर्णाजी ते गडबडीत सांगायचं राहूनच गेलं, सगळी चूक अस्मिताचीच आहे. मित्रांनो, लगेच अस्मिता प्रियाला म्हणते, माझी चूक काय आहे? तर प्रिया म्हणते, अगं चूक नाही, विसरभोळेपणाने म्हणू आपण. तर पूर्णाजी, अगं तुझे दागिने मला दाखवायचे म्हणून बाहेर काढले होते आणि ते तिच्याच खोलीत ठेवले अस्मिताने. हे तिला काल आठवलं आणि ती घाबरून गेली होती ना. पूर्णाजी, तुझे सगळे दागिने व्यवस्थित आहेत. हे ऐकून कल्पना अस्मितावर खूप चिडते. मग पूर्णाई म्हणतात, थांब कल्पना, या अस्मिताने जी घोडचूक केली त्याबद्दल तिला मी नंतर बघते, पण आता नाही. एकतर कालपासून सगळ्यांना खूप त्रास झाला आहे. मग कल्पना म्हणते, हो पण सायली सुखरूप घरी आली हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सायली तू जा आता, आराम कर. मग अर्जुन सायलीला घेऊन रूममध्ये जातो. मग मित्रांनो, सायलीसाठी विमल खिचडी बनवायला जाते आणि कल्पनाही सूप बनवते. तेव्हा अश्विनही सायलीसाठी शहाळा आणायला जातो. इकडे अर्जुन सायलीला रूममध्ये घेऊन आलेला असतो. तेव्हा सायली त्याला म्हणते, सर तुम्ही खाली असं का सांगितले? मग अर्जुन तिला शांत बसायला सांगतो. अर्जुन पाण्याने भरलेला टब घेऊन येतो आणि त्यामध्ये सायलीला पाय सोडण्यासाठी सांगतो. मग सायली तिचे पाय पाण्यामध्ये ठेवते. नंतर अर्जुन तिला बरं वाटतंय का असं विचारतो. तेव्हा सायली म्हणते, हो. मग अर्जुन मलम आणून सायलीच्या हातावर लावत असतो. तेव्हा सायली त्याच्याकडे एकसारखं बघतच असते. इतक्यात अश्विन, कल्पना आणि विमल ही शहाळं, सूप आणि खिचडी घेऊन येतात आणि सायलीला देत असतात. तेव्हा अर्जुन कल्पनाकडून सूप घेतो आणि स्वतःच सायलीला सूप भरवतो. हे बघून अश्विन म्हणतो, मम्मा मला वाटतंय आपण इथे कशाला कबाबमध्ये हड्डी बनवून राहायचं, निघूयात आपण. मग कल्पनाही म्हणते, हो हो चला जाऊ बाहेर. तर मित्रांनो, अर्जुन सायलीची गंमत करून ते तिघेही बाहेर जातात. आता इकडे विकी फोन उचलत नाही म्हणून महिपत टेन्शनमध्येच असतो. तेव्हा साक्षीला प्रियाचा फोन येतो. तेव्हा साक्षी प्रियाला म्हणते, काय परत परत फोन करतेस? मी बिझी आहे ना, बोल पटकन. प्रिया म्हणते, हा काय टोन आहे तुझा साक्षी? इथं मी तुझ्यासाठी माझी मान सुरीखाली धरली आणि तू अशी काय बोलतेस? अगं मी एक बातमी द्यायला फोन केला आहे. ती बातमी ऐकून तुला फिट येणार आहे, पण तुला ऐकायची नसेल तर सोडून दे. तर साक्षी म्हणते, हो नाही ऐकायचं मला, ठेव फोन. तर प्रिया अगं साक्षी, न्यूज सायलीबद्दल आहे. इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, बघितलं का सायली, तुमच्या येण्याने सगळेच किती खुश झाले आहेत ते. त्यांना तुमची खूप काळजी वाटत होती आणि माझं तर लाईफच थांबलं होतं. तुम्हाला खरंच खूप मिस केलं मी. तर मित्रांनो, सायली अर्जुनला म्हणते, सर मिस केलं म्हणजे काय मिस केलं हो? तर लगेच अर्जुन म्हणतो, म्हणजे तुमच्या हातची कॉफी, तुमच्या हातचे पोहे आणि तुमचं लेक्चर. आता मित्रांनो, दोघेही हसतात. मग सायली अर्जुनला म्हणते, आता मी लेक्चर नाही देऊ शकत कारण माझ्यामध्ये तेवढी ताकदच नाही, पण तुमच्यासाठी स्ट्रॉंग कॉफी करू शकते, पटकन करून आणते. मग अर्जुन सायलीला थांबवतो. तेव्हा दोघेही एकमेकाकडे बघत असतात. आता उद्याच्या भागामध्ये प्रिया म्हणत असते, अर्जुनने त्याच्या लाडक्या बायकोसाठी पोलीस कंप्लेंट का नाही केली? हे ऐकून अर्जुन म्हणतो, सायलीला 2 दिवस ज्यांच्यामुळे जो त्रास झालाय ना, त्याला मी असं नाही सोडणार. मित्रांनो, अर्जुनचा राग बघून प्रिया मात्र खूप घाबरलेली असते. बघूयात मग उद्याच्या भागामध्ये काय होतंय ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.